अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी प्रचाराच्या नियोजनासाठी जमलेला। मगाशी विकास लावांडे मला म्हणाले की तुम्ही सर जरा राष्ट्रीय प्रश्नावरती अधिक बोला, परंतु ते बोललेत अनेक मुद्द्यावरती आधीच विकास भाऊ। मला स्वतःला असं वाटतं की आता जो प्रचार सगळं सुरू आहे 400 पारचा, 400 पार असं म्हणत असताना मनामध्ये जी एक भीती बसलेली आहे, ही भीती सगळ्या त्यांच्या हालचालीवरून आता स्पष्ट दिसते। जसं विकास म्हणाले तसं एक आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला सुद्धा, म्हणजे एवढे सगळे 2 पक्ष फोडून मी आलो असं म्हणणाऱ्या माणसाला अजूनही खात्री वाटत नाहीये, किंवा दिल्लीत बसलेल्या नेतृत्वालाही अजूनही खात्री वाटत नाही। त्यामुळे जी सतत जोडाजोडी, म्हणजे आधी तोडातोडी आणि नंतर जोडाजोडी, ह्याच्या सगळ्या हालचाली सुरू दिसत आहेत। ह्या घाबरलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे। 400 पारची अजिबात खात्री नाही। आकडेवारी जी सांगते ते 200 पर्यंत ते पोहोचतील की नाही अशी आकडेवारी आहे त्यांच्याच सर्वेची, आणि म्हणून ही सगळी हालचाल सुरू आहे। पण ते ठीक आहे, आपल्याला आपले मुद्दे पोहोचवायला पाहिजे। काही महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक झाली आणि तिथे दक्षिणेकडे जेव्हा पहिल्यांदा त्यांना सत्ता मिळाली होती, ती सत्ता भाजपची गेली आणि काँग्रेस पक्षाचं सरकार तिथे आलं। त्या निवडणुकीचा मी अभ्यास केला। जसं कर्नाटकमध्ये काही समाज घटकांनी निर्णय केला होता की आपले काही प्रश्न असतील, काँग्रेस पक्षालाही काही प्रश्न विचारायचे असतील, पण तरी सुद्धा आज समाजामध्ये हिंदू मुस्लिम द्वेषाचं विष पेरणाऱ्या पक्षाला पुन्हा इथं निवडून द्यायचं नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या पक्षाला पुन्हा निवडून द्यायचं नाही, असा निर्णय कर्नाटकातल्या जशा समाज घटकांनी घेतला होता, तसे निर्णय आता देश पातळीवर काही समाज घटकांनी घेतलेत, असा माझा सगळा परिस्थिती बघता आकलन। दिल्लीच्या सीमेवरती 13 महिने ऊन वारा पाऊस आणि थंडीमध्ये ज्या शेतकऱ्यांना बसायला लावलं, त्या शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की हे मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे आणि हे शेतकरी विरोधी सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ द्यायचं नाही। तुम्ही नाशिक पट्ट्यामध्ये जा, नाशिक नगर भागामध्ये कांद्याच्या निर्यात बंदीमुळे एका शेतकऱ्याचं 1,00,000-1.5 लाख रुपयाचं नुकसान ज्या कांदा निर्यात बंदीनं केलं, ज्यांना 2,000 रुपये 500 रुपये महिना पाठवून 6,000 रुपये वर्षाला देऊन फार उपकार केल्याचं आव हे सरकार आणतं, त्या ज्या एका शेतकऱ्याचे 1-1.5 लाखाचं नुकसान केवळ कांदा निर्यात बंदीमुळे झाले, त्या शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की हे शेतकरी विरोधी सरकार आता पुन्हा दिल्लीमध्ये येऊ द्यायचं नाही। मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा या देशामध्ये सोयाबीनचा भाव 4,600 रुपये होता। आज भाववाढ जी झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती, त्यापेक्षा अधिक भाव मिळाला पाहिजे होता। आज सोयाबीनचा भाव 4,000 रुपये। आमच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये घरटी सोयाबीन घरामध्ये ठेवलेले भाव वाढेल या आशेनं, परंतु त्याही बाबतीमध्ये जे निर्यातीचं आयातीचं धोरण राबवलंय, सोयाबीनचे भाव कमी झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की हे सरकार येऊ द्यायचं नाही। गॅरंटी 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 सरकारी जाहिराती त्या आचारसंहिता लागण्याच्या आधी टीव्हीवरून तुम्ही सतत आपल्या माथी मारल्या। गॅरंटी काय असतं याचं एक चित्र परवा दिवशी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपल्यापैकी अनेकांनी बघितलं। प्रशांत भाऊ तुम्ही तिथं होतात। अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब, लक्षात घ्या की खाजगी एजन्सीजद्वारा कंत्राटी नोकर भरती। विकास भाऊ तुम्ही जे म्हणलात ना की राज्यघटनेला जखमा केल्या जातील, ह्या जखमा काय आहेत समजून घेऊया आपण। कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणं, कायमस्वरूपी कामगार ही संकल्पनाच रद्दबातल करणं, ही राज्यघटनेला झालेली जखम आहे, लक्षात घ्या। आणि एवढंच नव्हे तर जे अनाजीपंत ते म्हणतायत, जे पुरोहितशाहीचं कल्चर पुन्हा इथं रुजवायचंय, ज्या पुरोहितशाहीच्या मगरमिठीमध्ये हा समाज ज्यांना पुन्हा न्यायचा आहे, तसा एक निर्णय तरुणांच्या माथी मारला आहे लॅटरल एंट्रीद्वारे। समजून घ्या, आज एमपीएससी युपीएससी मधून आपण अधिकारी बनवतो। रोहित दादा त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या सोबत सतत संपर्कात असतात। आम्हीही नवी पेठेमध्ये त्या मुलांचं संघटन चालवतो। एमपीएससी युपीएससी मध्ये सुधारणा व्हाव्यात ही मागणी आपण करत आहोत सगळे, पण मोदी सरकारनं लॅटरल एंट्रीद्वारे ज्या नेमणुका दिल्लीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी पदावर केल्यात,
याला कुठलीही परीक्षा नाही, कुठलीही पात्रता अट नाही आणि त्याद्वारे जे डेप्युटी सेक्रेटरी नेमलेले आहेत याच्यामध्ये एकही बहुजन समाजाचा माणूस नाही आणि म्हणून राज्यघटना बदलण्याची भाषा ते करतायत. कर्नाटकामधले अनंत हेगडे परवा म्हणाले की आम्हाला 400 जागा हव्यात का राज्यघटना बदलण्यासाठी. पण राज्यघटना त्यांना बदलू देणार नाहीत आपण. पण या 10 वर्षामध्ये राज्यघटना वर असताना सुद्धा राज्यघटनेला धाब्यावर बसून जे अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यातला एक निर्णय हा लॅटरल एंट्रीचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सामाजिक न्याय नाही, त्याच्यात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला प्रवेश नाही, बहुजन समाजाला प्रवेश नाही, स्वतःला खानदानी म्हणवणारे जर कुणी आपण इथे असू त्यांनाही प्रवेश नाही. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.